थँक्यू जीजस. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो परमेश्वरा. हो येशू ख्रिस्ता, तू राजांचा राजा प्रभूचा प्रभू आहेस परमेश्वरा. जी काही आम्ही उपकार स्तुती तुझ्या पायथ्याने ठेवतो तो बाबा त्याचा स्वीकार कर येशू ख्रिस्ता. आणि तुझ्या नावाचं फक्त तुझ्या नावाचं गौरव होऊ दे परमेश्वरा. ही स्तुती आराधना आम्ही तुला अर्पितो परमेश्वर. तू स्वीकार कर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. 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 थँक्यू मास्टर. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया.
आराधना आम्ही तुझ्या पायचरणी अर्पित करतो. याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. ही सुंदरशी वेळ तू आशीर्वादाने भर परमेश्वरा. ही छोटीशी स्तुती आराधना तू स्वीकार कर. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात मागते म्हणतो आहे. आमेन. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या ही साक्षींची वेळ आहे. आज निगडी या एरियातून एका सिस्टरची आपण साक्ष ऐकूयात की परमेश्वराने त्यांना किती सुंदर रीतीने आरोग्य दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. सिस्टरांची आत्ताची साक्ष जसं आम्ही सगळ्यांनी मिळून पास्टरचा संदेश ऐकला आहे. सिस्टरांनी यावेळेस देवबाप्पाने यावेळेस सिस्टरांना स्पर्श केलाय आणि त्यांची ती आत्ता या संदेशानंतर आजच्या संदेशानंतर घडलेली साक्ष सिस्टर सांगते. बघ पूर्ण ही माता आहे असं पूर्ण खाली पाय बोट पण दुखत असं प्रयत्न चालू झाली तशी असं जसं काय हात फिरवला असं पूर्ण हे सगळं टाकतं माझ्या पायापासून. असं माझ्या पूर्ण अंगावर काटा असं करतं. अंगाला काटे आल्यासारखे होत होते. देवाने तुम्हाला स्पर्श केलं. कोणी केलंय? येशू बाप्पाने. प्रेज लॉर्ड. सिस्टरांना पूर्ण म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत एकदम दुखत होतं. पण पास्टर जसं बोलले की बसता तुमचं पण येत नव्हतं ते असे असे कसे बी बसत होते पायाला हात लावलं असं. आता बसून नका मला सिस्टर. आता काय नाही आता चांगलं म्हणजे असं बसून पायात दाखवा म्हणजे पायात सगळे आग होतं त्या सारखी अशी बसायची कशी तर उठा बरं. आता एकदम आता पूर्ण म्हणजे सहज तुम्ही बसू शकता आणि उठू शकता. आणि सगळे गौरव आपण प्रभू येशूच्या नावाने देतो. प्रेज लॉर्ड प्रियांनो, आता आपण जी अद्भुत साक्ष ऐकली ते म्हणाले की जसं त्यांच्या पूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत भरपूर भयंकर वेदना होते. त्यांना बसताही येत नव्हतं. पण ज्यावेळेस आपल्या पास्टरांनी शेवटच्या वचनामध्ये युट्यूबद्वारे जे वचन ते सांगतात त्या वचनाची शेवटची प्रार्थना केली, त्या प्रार्थनेत सिस्टर सहमत झाले पास्टरांसोबत आणि त्या म्हणतात की मला देवबाप्पाने त्याच क्षणाला पूर्ण आरोग्य दिलं. त्यांनी आता आपल्याला बसून पण दाखवलं, उठून दाखवलं की त्यांच्या सगळ्या वेदना पळून गेल्या आणि अगोदर त्यांना बसताना फार त्रास व्हायचा. खरोखर आपला परमेश्वर अद्भुत आहे, प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. म्हणून माझ्या प्रियांना आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊयात. धन्यवाद येशू. प्रेज लॉर्ड प्रियांनो, याही वचनाची वेळ आहे. आज आपले रेव्हरन्स पास्टर लिनचं आपण त्याचं स्वागत करूया आणि आपलं पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे लावूया. The Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I welcome you all in the matchless name of our Lord Jesus Christ. मी पुन्हा एकदा प्रभू येशूच्या अतुलनीय नावात तुम्हा सर्वांचं स्वागत Shall करतो. I just close as I look to God, what God has to speak to all of us this evening, my dear people. आणि आजच्या संध्याकाळी परमेश्वर आपल्याशी जे बोलेल आपण सर्वजण मिळून डोळे बंद करून प्रार्थना करूया. Loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय Once पित्या, again, we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर. Lord, what a joy, O Master, to come in your presence, O Master. प्रभू किती मोठा आनंद आहे तुझ्या सानिध्यात To येण्यामध्ये, come under your throne of grace, O Master. तुझ्या कृपेच्या आसनासमोर Because येण्यासाठी. Lord, we know one thing in our life, O Master. प्रभू We आमच्या will live, O Father, by your grace that you send every day that upon our lives, O Master. आमच्या जीवनात प्रभू आम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे परमेश्वरा की तू प्रत्येक दिवशी आमच्यासाठी एक नवीन कृपा तू पाठवतो. त्याच्यामुळे आम्ही जगत We आहोत. all live by your grace, O तुझ्या Master. कृपेद्वारेच आम्ही जगत आहोत And we glorify your name, O आणि Father. तुझ्या God. नावाला आम्ही गौरव And this देतो evening, प्रभूजी. once again, I pray, O Master, as we have come and we have gathered, Lord, as we all are watching, O Master, I pray you speak to each and every one, O Father. आणि आजच्या संध्याकाळी परमेश्वर जे सर्व आलेले जे सर्व पाहते परमेश्वरा प्रत्येकाशी तू बोल प्रभूशी. What is the secret, O Master? प्रभू काय रहस्यमय They आहे. all want to grow, O प्रभू Master. प्रत्येकाला वाढायचं आहे And they want to grow in you, O आणि Master. प्रत्येकाला तुझ्यामध्ये वाढायचे. Not in the worldly things, O प्रभू Master. जगिक गोष्टींमध्ये Their नाही. eyes want to fix upon you, O Master. प्रभू त्यांची नजर त्यांना And that तुझ्यावरती is why ठेवायची. they have just watching, O Father, and they want to hear what is the word for me, O Master. आणि म्हणून परिषदेचा संदेश पाहतात आणि म्हणतो त्यांचं लक्ष पूर्ण तुझ्याकडे आहे प्रभू. Those who want to grow, they will come and they will apply the word of God in their lives. आणि ज्यांना देवामध्ये वाढायचं आहे ते येतील आणि ते देवाचे वचन स्वतःच्या जीवनात लागू And करतील. those people are watching, O Master. आणि ते लोक पाहतील Lord, I प्रभूजी. pray, O Father. प्रभू मी प्रार्थना You करतो have to speak and you have to touch everyone who is watching and let the miracle happen in their lives, O Master. आणि प्रभू आता जे कोणी पाहत आहे जे कोणी ऐकत आहे प्रभू त्या प्रत्येकाच्या जीवनात तू स्पर्श कर त्यांच्या जीवनात चमत्कार घडू दे. As they will hear, O Master, जसं ते ऐकतील give them प्रभूजी. the spirit of hearing, O Master. प्रभू त्यांना ऐकण्याचा आत्मा तू दे. Give them the spirit of receiving in their hearts, O Master. प्रभू हृदयात स्वीकारण्याचा आत्मा तू दे. And work a miracles, O Father God. आणि प्रभू पिता परमेश्वर They want to चमत्कार grow, कर. O Master. त्यांना तुझ्यामध्ये वाढायचं आहे They want to grow in you, O Lord प्रभू त्यांना Jesus. तुझ्यामध्ये वाढायचं आहे. Dear Holy Spirit, help them प्रिय पवित्र आत्मा मदत कर and speak to all of us. आणि प्रत्येकाशी तू बोल. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी.
Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये Thank असू you, दे. Lord. In धन्यवाद Jesus' प्रभू. name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. As we have come, my dear people, जसं आपण आलोय माझ्या प्रियानो, amen, every Friday we all come and hear the word of God. प्रत्येक शुक्रवारी आपण येऊन देवाचा शब्द ऐकतो. Amen. And it's a joy, my dear people, when we come and we hear the word of God. And that shows how much we are interested in the God's word and how much I am able to cope up the word of God, and I want to grow in the Lord every day in my life. आणि प्रत्येक आठवड्याला जसं आपण येतो देवाचा शब्द ऐकतो, त्याच्यातून हे सिद्ध होतं माझ्या प्रियानो की आपल्याला किती देवाच्या वचनाची आवड आहे आणि आपल्याला किती त्याच्यामध्ये वाढायचं आहे. Amen. And today's message is linked to that only, my dear people. How we can network our life, my dear people. आणि आजचा संदेश जो आहे तो तोच आहे माझ्या प्रियानो की आपण लोकांपर्यंत किती ठिकाणी पोहोचू शकतो नेटवर्कच्या द्वारे. म्हणजे Amen. आपले कनेक्शन. We hear the word of God, we understand the word of God, we want to grow, and every day we pray. But unless until we have a networking system as Jesus had, we cannot able to go and reach to the people, my dear people. आणि जोपर्यंत माझ्या प्रिय जसं येशू प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचायचा त्याप्रमाणे आपण पोहोचू शकत नाही माझ्या प्रियानो. म्हणजे आपल्याला ते नेटवर्किंग पाहिजे आपल्या Amen. जीवनामध्ये. When it comes to networking the word, it means also the willingness, my dear people. म्हणजे नेटवर्किंग हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये आपली इच्छा देखील दाखवून देतो. Amen. The word itself, my dear people, when you go like when you see in the companies also, my dear people, like they have to like that they put the tower. Why? That everyone should reach that mobile whatever the tower in their mobile, my dear people. आणि जसं माझ्या प्रिय आपण कंपनीमध्ये पण पाहतो की जसं जी मोबाईलची जी कंपनी असते ती पण टॉवर लावते. का? कारण की प्रत्येक मोबाईलला त्यांचं ते नेटवर्क त्यांनी पुरवण्यासाठी. I mean that every house, every person who using the mobile, that should have that proper network, my dear people. म्हणून ज्या प्रत्येक घरामध्ये किंवा जे कोणी मोबाईल वापरतात प्रत्येकाला ते नेटवर्क मिळण्यासाठी. I mean, the same way, my dear people, so we are life, my dear people, it should be a more willingness, my dear people, in our life to show for the God, yes, use me as a network, as a channel for the people. Oh, hallelujah. आणि तशाच प्रकारे माझ्या प्रियांना आपण देखील एक नेटवर्क प्रमाणे असलं पाहिजे की प्रभू तू माझा वापर करून घे तुझ्यासाठी व प्रत्येक लोकांसाठी. Amen. So like today is a subject that is the main heading is a networking, my dear people. म्हणून आजचं जे शीर्षक आहे तेच आहे नेटवर्किंग. Amen. Network is different. Networking means we have to work on, my dear people. आणि नेटवर्क वेगळं आहे नेटवर्किंग वेगळं आहे. म्हणजे आपल्याला ते त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. Amen. Jesus was willing, that I was telling my dear people. म्हणजे येशू इच्छुक होता ते Amen. सांगत आहे. Where he was willing, my dear people. त्याची इच्छा कुठे होती? Amen. To go where he had never before. That is the most interesting we can learn about Jesus' life, my dear people. आणि येशूच्या जीवनात आपण ते शिकू शकतो की जिथे कुठे नव्हतं तिकडे येशू अगोदर पोहोचायचा. Amen. We are, and he has a very different level, my dear people. When we learn about Jesus' life, we can really apply that in our lives, and we can see your spiritual life grow, the church will grow, and the kingdom, the salvation will increase. The people will know Jesus more and more. आणि जर आपण येशूच्या जीवनातून शिकलो तर माझ्या प्रियाने येशूची जी पातळी आहे ती फार वेगळी होती आणि त्याच्यातून आपण आपली आत्मिक उन्नती होऊ शकतो. आपण आपल्या जीवनात वचन पण लागू करू शकतो. चर्चची वृद्धी होते आणि आपण इतरांसाठी आशीर्वाद Amen. ठरतो. So today's verse we have taken from Isaiah 6 verse 8. आणि आजचं जे वचन आपण घेतलेलं यशया 6:8 Amen. Very beautiful verse. आणि खूप सुंदर वचन आहे. Amen. That's what it says. And Isaiah said, I heard the voice of the Lord saying, whom shall I send? And whom will you go for us? That's a question. Then he said, here I am, send me. Oh, what a word, my dear people. आणि देवाचं वचन सांगतं तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. Oh, hallelujah. Amen. That shows the willingness, my dear people. Now, my dear people, when we read carefully this verse, if you go into that verse, before that verse, 5th verse, 6:5, you'll understand what Isaiah was trying to say and what Isaiah was pleading to God, my dear people. जर आपण या ठिकाणी यशया 6:5 जर वाचलं तर आपल्याला समजेल की यशया या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत Amen. Then he आहे. said, I woe is me, for I am undone. See that? Because I am a man of unclean lips. I dwell in the midst of the people of unclean lips. For my eyes have seen the King of the Lord of hosts. See that? Hallelujah. आणि काय सांगत आहे 5वं वचन, तेव्हा मी म्हणालो, हाय हाय माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. Oh, hallelujah. What do you say? I have seen the Lord. काय Amen.
I've seen the Lord, my eyes, he says. काय म्हणतो या ठिकाणी यशया की माझ्या डोळ्यांनी राजाधिराज Amen. परमेश्वरच पाहिले. How Isaiah is putting himself, he says, I say, I woke to me, he says, I am undone. Amen. Because I am a man of unclean lips, he says. काय म्हणतो त्या ठिकाणी यशया काय म्हणतो मी तर आता सेनाधी म्हणजे परमेश्वराला मी पाहिलेलं आहे पण मी अशुद्ध ओठांचा व्यक्ती आहे आणि आता कसं. Amen. I'm also in the midst of the people of unclean lips, he says. आणि पुढे असंही सांगतंय की मी अशुद्ध ओठांच्या लोकातही मी राहतो. Amen. आमेन. We need to understand our life first of all. What Isaiah says in 6:5, where we dwell, my dear people, we have to come out from that thing, my dear people. Then you can be, the prayer can be really heard by God, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं आपण देखील हे पाहिलं पाहिजे की आपण कुठे राहतो, कोणाच्या म्हणजे कोणत्या लोकांमध्ये राहतो अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपण जे स्वतःला तपासून पाहणार ते आपण अशुद्धतेतून बाहेर येणार तेव्हा परमेश्वर आपली When प्रार्थना we ऐकेल. come out from the worldly words, my dear people, and come into the life of spirituality, we should not use the worldly word into the spiritual word, into the spiritual life, my dear people. तर माझ्या प्रिय आपण जगिक जे जग आहे जगिक गोष्टींमध्ये आपण जसं बाहेर येतो त्याच्यात आपण आत्मिक गोष्टींमध्ये जसं आपण जातो त्यावेळेस आत्मिक गोष्टींमध्ये आपण जगिक शब्द वापरतो. Amen. And many a times I've seen the people, my dear people, like they use the, like as a believer also I've seen in my life, they use the word which is used in the worldly. That word will be always like they use in the times of the circumstances, my dear people. The worldly word comes in and out of the mouth, my dear people, out of our lips, my dear people. आणि मी पाहिले माझ्या प्रियाने असं काही परिस्थिती उद्भवते म्हणजे विश्वासू जरी असतील ते तर परिस्थितींमध्ये ते त्यांच्या मुखामध्ये ते शब्द जगातले काही शब्द असतात ते वापरतात. We should not never use. That is the most important thing when we say yes, as Isaiah said, I send me. But we should be very careful about our lips, what I speak, my dear people. आणि मग आपण असं बोललं पाहिजे नाही जसं यशया म्हणा तशानुसार आपण देखील आपल्या मुखातून ते अशुद्ध शब्द बोलू नये. Because 6:5 clearly, the 6:8 and 6:5 and 6:8, you see that the prayer marks Isaiah's personal plea for God. That is the we can see, my dear people. आता या ठिकाणी आपण जसं यशाचं हे 5वं वचन आणि 8वं वचन पाहतो याच्यामध्ये तो वैयक्तिकरित्या परमेश्वराला खुश The करण्याचा personal prayer, my dear people. वैयक्तिक Amen. प्रार्थना. The personal prayer of Isaiah. यशाची वैयक्तिक Amen. प्रार्थना. And what he does, he make a personal plea. That was the 6:5. He make a personal plea to God, my dear, for God, my dear people. That he says, cleanse me and also enter into the God service. That he is putting before God. He said, for cleanse me and put into the service of God. That we also should, my dear people, in our life, say, Lord, cleanse me that I should be in the service of God. Hallelujah. आणि जसं त्याने वैयक्तिक प्रार्थना केली परमेश्वराला खुश करण्यासाठी आणि त्या ठिकाणी काय म्हणाला की अगोदर मला तू शुद्ध कर जेणेकरून मी तुझ्या सानिध्यात येईल. Amen. What Isaiah said, what he was trying to say, like he's saying, like cleanse me. That means coming out of the old things and entering into the God service. When it comes to the God service, my dear people, we should meet in that atmosphere of where God's will be done in our life, not the worldly done, what our will, but God's will be done, my dear people. आणि त्या ठिकाणी यशवाने काय प्रार्थना केली की मला तू शुद्ध कर किंवा धुवून स्वच्छ कर. याचा अर्थ काय की मला तू जगातल्या गोष्टीतून बाहेर काढ आणि पुन्हा आत्मिक स्वरूपामध्ये आल्यानंतर मला त्या जगिक गोष्टींचे जे शब्द ते माझ्या मुखात येऊ Amen. नये. Today I was read one of the line in one of the books, my dear. It says, the pineapples will do well in Hawaii. They do not do well in Alaska. Hallelujah. That means it will not grow there. It says, but it will, because the atmosphere differs, my dear people. म्हणजे एका पुस्तकामध्ये एक अशी ओळ आहे की त्या ठिकाणी सांगितले की जे पायनॅपल जे आहे ते अलास्कामध्ये वाढत नाही कारण त्या ठिकाणी तसं ते वातावरण नाहीये. I mean, they do well in Hawaii. I mean, it's a different level, my dear. That means atmosphere matters. That means when you are in the spiritual way, in the growing, my dear people, your life has to change, not as in the world, my dear people. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपलं आपण जसं वावरतो तर आपण जगामध्ये वावरू नये तर आपण आत्मिक स्वरूपामध्ये वावरलं I mean, पाहिजे. if I dwell in the spiritual things and I'm also dwelling in the natural, the worldly things, it not be as effective as what God wants in our life. But God wants you have to completely, as Isaiah says, cleanse me. He says cleansing and also entering into the God service. That is the plea he was making towards God, my dear people. तर माझ्या प्रियांस आपण आत्मिक जीवनामध्ये जगत असताना तर आपण जगातल्या पण जीवनामध्ये म्हणजे नैसर्गिक गोष्टीमध्ये जगू नये तर आपण पूर्णतेने परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जसं यशया संदेशला म्हणाला त्या ठिकाणी की माझे ओठ म्हणजे जे आहे ते अशुद्ध आहे त्याला तू शुद्ध कर. Amen. That is why a seed
a seed also when it grows needs a proper climate, my dear people. आणि म्हणून जे बी असतं, बी पण ज्यास वाढ होत असते त्याला पण एक चांगलं वातावरणाची गरज Amen. असते. The climate is very important for the seed to grow, my dear people. म्हणून बियांची वाढ होण्यासाठी पण वातावरणाची फार गरज असते. Amen. The same way I want to tell you all and encourage you all, you are a seed, my dear people. आणि मी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित करतो की तुम्ही सर्व एक बी आहात. Amen. If you are seed, my dear people, there's always the question arises, my dear people, if I am growing in a right atmosphere or in the atmosphere of the world, my dear people. आणि जसं आपण बी आहोत, आपण हे नेहमी पाहिलं पाहिजे की आपण कोणत्या वातावरणामध्ये वाढतो, चांगल्या वातावरणात वाढतोय का वाईट वातावरणात Amen. वाढतो. Success requires people. Amen. Hallelujah. That means success requires people. And seed requires the right place to grow, my dear people. म्हणजे त्या ठिकाणी यश जे आहे ते लोकांना हवं आहे, पण याचा अर्थ काय की जी बी आहे, बी साठी ते चांगलं बी वाढण्यासाठी चांगलं वातावरणाची गरज आहे. Amen. If you want to become a success, my dear people, amen. Then if you want to grow, or you need to be in the people where you will be. Hallelujah. म्हणजे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे किंवा तुम्हाला जर वाढायचं आहे तर तुम्ही कुठे आहात, म्हणजे Amen. कोणत्या लोकांमध्ये. Amen. Like I said, success requires people. That means we need to be surrounded with the people. Amen. Hallelujah. Amen. So surrounding says what it is the success coming into the midst. Worldly also they come into the into togetherness and they come together. म्हणजे जे यश आहे, यशासाठी लोकांची म्हणजे आपल्या भोवताली लोक असणं गरजेचे, म्हणजे ते लोक कोणते पाहिजे, किंवा आपण जसं जगामध्ये पण पाहतो की आपल्या सभोवताली लोक Amen. असतात. Why we need people? आपल्या लोकांची का गरज Amen. पडते. That's most important thing. As a believer or as a disciple, as a leader, my dear people. तर आपण एक विश्वासू या नात्याने किंवा लीडर या नात्याने आपल्याला ते समजून घ्यायला फार गरजेचे की आपल्या लोकांची का गरज Amen. आहे. When we go into the midst of the people and want success, are we having the worldly party? जर Amen. Or we want to enjoy as the world enjoy? So what is our main motive when we gather into the presence or into the people for the success, my dear people? जर आपण यश मिळवण्यासाठी आपण लोकांच्या मध्ये जातो त्यावेळेस आपण कोणत्या पद्धतीने जातो, म्हणजे आपण एक जगिक आनंद घेण्यासाठी, जगिक पार्टी करण्यासाठी जातो की आपण म्हणजे काय करतो. I mean, we see in the world, the company also I've seen in the many of the IT people that like they call every once a month or once a Saturday. They say all come together. We have a big party. Why? Because they want to speak to, they want to know one another, but they have a very different level where to achieve the success by giving the worldly things and to achieve the work, my dear people. But whereas as a disciples, where we gather, what we do, that matters. The presence, the what we say, that the climate, the atmosphere of the Holy Spirit we require in our life. तर माझ्या प्रिय जसं आपण IT मध्ये पण काही कामं करणाऱ्यांना पाहतो की त्या ठिकाणी जसं महिन्यातून एकदा प्रत्येक वेळेस शनिवारच्या त्यांनी पार्टी वगैरे ठेवतात, आणि ते कशासाठी की एकमेकांना जाणून घेण्यासाठी, पण अशा पद्धतीने ते काय करतात की त्यांची ती यश जे आहे म्हणजे कामांमध्ये जी बढती आहे त्याच्यासाठी ते करत असतात. Amen. So पण आपल्याला आत्मिक स्वरूपामध्ये काय करायचंय की आपण कोणत्या वातावरणात वाढतोय आपण हे पाहायला पाहिजे. Amen. And when we are growing also, my dear people, we need to first of all we understand that let my speech be as I am in the going in the spiritual, because worldly people you'll always see they will have a party, they'll have a worldly chat. But when we grow into the spiritual, our life, what we speak is a worldly speak or a spiritual speak, my dear people. जसं माझ्या प्रिय जगामधले जे लोक बोलतात ते जगिक भाषा किंवा जगिक गोष्टीमध्ये संभाषण करत असतात, पण आपण आत्मिक स्वरूपामध्ये असताना मग आपलं जे बोलणं आहे, आपलं जे चर्चा आहे ती कशी असते. Amen. So you will never succeed without networking, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं तुम्ही जे आहेत जोपर्यंत म्हणजे तुम्ही नेटवर्क बनत नाही, पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. Amen. Without networking, you cannot. And with the different kinds of people. See, when network comes, the different type of people have that network. We see the mobile network, my dear people. Same way, our life, we should have that network, all the different people. Not one to hold and go. We have to have a different people in our lives. तर माझ्याकडे जसं मोबाईलचं पण पाहतो की जे नेटवर्क असतं ते एक जरी असलं तरी प्रत्येक प्रकारचे वेगवेगळ्या मोबाईलमध्ये ते नेटवर्क पोहोचतं. तशाच पद्धतीने आपण देखील ज्यावेळेस पोहोचतो तर वेगवेगळ्या पद्धतीचे लोक देखील आपल्याला भेटतील. Amen. भेटायला पाहिजे. Amen. We have many different kinds of people. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक Amen. भेटतील. When I say the different kind of people, I want to say they not be very easily accessible, my dear people. म्हणजे याचा अर्थ की अतिशय ते साधे किंवा सोपे आपल्यासाठी नसणार. Yes, they not be easily like they will coming and receiving us, my dear people. याचा अर्थ की ते आपल्या बरोबर म्हणजे नाही का ते आपल्याला एकदम स्वीकारतील असं नाही. Amen. But what we have to do, my dear people? मग आपण काय केलं Amen. पाहिजे. Many times we want to see that like the people, we do not want to leave our comfort zone and to go and reach the people.
people. But we have to leave our comfort zone and go and reach to the different people. Then you will have a success in your life. तर माझ्या प्रियांना आपल्याला आपली जी म्हणजे आरामदायी जे जीवन आहे ते सोडून आपल्याला बाहेर जाऊन लोकांपर्यंत पोहोचायचं नसतं. पण खरं पाहता आपल्याला ते आरामदायी सोडून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं, तेव्हा आपल्याला यश प्राप्त Amen. होतं. He says, yes, I will sit at home and I pray and I'll do everything. But you don't want to reach to the people. How the success will you receive? No, my dear people. We have to go into the different people. And my dear people, there the success is enough for our spiritual growth, my dear people. जर आपण म्हणतोय की नाही मी घरी बसून प्रार्थना करतो आणि लोकांसाठी मी खूप म्हणजे घरातूनच मी प्रार्थना करतो, देवामध्ये वाढते, तर तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये तर त्यांच्यापर्यंत तुम्ही कसे काही यशस्वी होणार किंवा पोहोचणार? I mean, if you stay at home, you cannot achieve extraordinary success, my dear people. जर आपण घरातच बसलो तर आपण अजून अलौकिक जे आहे ते यश ते आपण मिळवू शकत Amen. नाही. If you want to have extraordinary success of a spiritual life in our life, we need to go out and be in the midst of the people, my dear people, different kinds of people. आणि जर आपल्याला अलौकिक यश मिळवायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांमध्ये जायचं, तेव्हा आपल्याला ते यश मिळेल. Amen. See, I was just meditating on the word of God in the Matthew chapter 8, from 8 to that 31 or 32 verse, my dear people. तर मत्ते याचा 8वा अध्याय 31 1 to 34. 1 ते 34. Amen. 8 1 to 34. So, my dear, if I could like look at that, we see how Jesus in that one particular chapter, like we see how Jesus really. I was amazed when we were reading about Jesus' life, how he lived on the in that time of the earth, my dear people. आणि ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो माझ्या प्रियांत येशूच्या जीवनावरती वाचत असताना मला म्हणजे असं एकदम आश्चर्य झालं की येशू किती सुंदर रीतीने त्या ठिकाणी Very पृथ्वीवरती होता. carefully when you read, my dear people, you'll understand the word, my dear people. ज्यावेळेस तुम्ही फार लक्षपूर्वक ऐकता तेव्हा तुम्हाला देवाचं वचन Amen. समजेल. Because that chapter 8 speaks about he was constantly in movement, constantly changing the locations, my dear people. That means he was constantly moving, my dear people, not being in one place and changing the locations, my dear people. म्हणजे जर आपण येशूच्या जीवनाचं पाहिलं, या ठिकाणी येशू एकाच ठिकाणी स्तब्ध नव्हता. जो इकडचं काम झालं की लगेच तो दुसऱ्या ठिकाणी, लगेच तिसऱ्या ठिकाणी, असे येशू प्रत्येक ठिकाणी वावरत Amen. होता. That's we will learn, and I want to encourage you all, my dear, how Jesus was willing, my dear people, to go where he never had been. The same way we had to be doing that same thing in our life to have success of growth in our life, my dear people. आणि म्हणून जसं येशूने केलं माझ्यापर्यंत, तसं आपण देखील प्रत्येक ठिकाणी पोहोचून लोकांपर्यंत आपल्याला यश मिळवायचं. Amen. So the Matthew 8:1 clearly says, amen, very important, he came down from the mountain and great multitude followed him. Hallelujah. आणि मत्ते 8:1 फार महत्वाचं वचन आहे. मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले. Amen. So the first is important in our life, my dear people. The 5 things I'll just, if God permits the Holy Spirit to complete, I'll complete. Its first thing, it speaks about the prayer. Amen. It speaks about where he came down from the mountain, the great. So where he was in the mountain. To have to sleep? No. If you read in the Bible, it clearly says he went always in the mountain of prayer, my dear people. तर माझ्या प्रियानो, आपण जसं आता मी 5 मुद्देपर्यंत शिकवणार आहे, जर पवित्र आत्म्याने मला म्हणजे चालवलं तर मी पूर्ण संपवेन. पण तर जसं या ठिकाणी आपण पाहतो की येशू जो आहे तो डोंगर उतरला. डोंगरावरनं उतरला याचा अर्थ काय, येशू वरती झोपायला गेलता का? नाही. पण बायबल काय सांगतं, येशू नेहमी डोंगरावर का जायचा? एकांती बसून प्रार्थना Amen. He करण्यासाठी. was come down from the mountain. Clearly, Bible says, hallelujah. बायबल स्पष्ट सांगते की तो डोंगरावरनं I mean, उतरला. that means he was setting his network with the Lord. Amen. Amen. Lord, that means and what God is saying, and he was listening that night of prayer. Oh, hallelujah. आणि याचा अर्थ की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त रात्रीच्या त्या प्रार्थनेमध्ये पित्याबरोबर त्या ठिकाणी त्याचं ते नेटवर्क पोहोचवत होता किंवा घेत Amen. होता. परमेश्वर तुझी इच्छा सांग, कुठं कुठं जायचं? Where should I go? Amen. So the main tower was the Father, my dear people. Amen. Where he was getting everything. That is why he used to go on the mountain alone and spending time in the prayer and speaking to the Father, my dear people. आणि म्हणून जे मेन टावर जे आहे ते स्वतः पिता आहे आणि पित्याकडनं सर्व पित्याची इच्छा येशू जाणून घ्यायचं की येशू मी परमेश्वर विचारचं मी कुठे जाऊ पिता, आणि त्याच्यानंतर त्यानुसार मग येशू प्रार्थनेद्वारे मग बाहेर Amen. पडायचा. That is why we need to have that prayer life in our life. आणि म्हणून आपल्या जीवनात ती प्रार्थनेचं जीवन असणं Amen. गरजेचं आहे. Pray with like we have so much prayer. Like we should say yes. You have to say yes. My prayer is my breath of my life. That things we have to come in our life, my dear people. म्हणजे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. आपण म्हणायला पाहिजे की प्रार्थना हे माझा श्वास आहे. Many people take very casual about the prayer life.
अनेक लोक प्रार्थनेसाठी खूप सहज I घेतात. mean, they want to pray as they have scheduled in their life. No, my dear people, prayer is not a schedule. Prayer is like you carry the burden, and when the Holy Spirit leads, you have to sit for the prayer and pray for the people. Hallelujah. प्रार्थना म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार ठरवतो ती प्रार्थना नाही माझ्या प्रेम, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो, सांगतो बसायला, त्यावेळेस आपण ज्यावेळेस बसायला पाहिजे ती प्रार्थना Yes, आहे. time is important for everyone. We have to set our time of the prayer. But when time also come, my dear people, when the Holy Spirit say, "Come on, get up and pray," we need to pray and hear the voice when we can pray. And that is the time, or that is the growth of our life, my dear people, spiritual growth of our life. हा माझ्या प्रियानो, वेळ देखील महत्वाची, जी वेळ ठरवली त्या वेळेत पण प्रार्थना करणं गरजेचंच आहे. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो की प्रार्थनेला बस, त्यावेळेस आपण पवित्र आत्म्याचं ऐकून प्रार्थनेला बसणं गरजेचं आहे, कारण त्याच्यातून आपली वाढ दिसून I mean, येते. prayer is very important. म्हणून प्रार्थना फार महत्वाची Jesus आहे. always taught what he has spoken to God, Father. He always applied into even he was in the midst of the people. येशू ज्यावेळेस नेहमी पित्याबरोबर बोलायचा, पिता जे काही येशूला सांगायचं त्यानुसार ते येशू स्वतःच्या जीवनात लागू करून मग लोकांच्या मध्ये When असायचं. you be in the prayer, you will be in the midst of the people. The people will follow you, my dear people. Hallelujah. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेत असता त्यावेळेस तुम्ही लोकांच्या मधोमध पण असता. Amen. So we always be connected into the people. The people will follow us, my dear people. आणि मग लोक आपल्या मागे येतील आणि आपण लोकांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतो. The day before yesterday, my dear people, or 2 days back, my dear people, तर 2 दिवसा अगोदर माझ्या प्रियांनो, like sorry, no, not 2 days, like 1 week before, my dear people, म्हणजे एका आठवड्या अगोदर like Wednesday or Thursday, Wednesday night, 1:30, one phone call came. बुधवारी रात्री 1-1:30 वाजता फोन आला Said, Pastor, please pray for my mother. आणि त्यांनी सांगितलं कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा. She is very very serious, and his eyes are like making like a weird eyes she's making. आणि त्या फार आता गंभीर आहेत आणि त्यांची जी डोळे आहेत ते फार असे विचित्र करत आहेत. Amen. And we have taken to the hospital now. आणि आम्ही त्यांना आता दवाखान्यात नेत And she आहोत has a breathing problem. आणि त्यांना श्वास घ्यायचा पण त्रास होत आहे. Amen. And we have admitted in the hospital, but the doctor said we could see that because of the high fever, the plates has increased, my dear people. आणि मग त्या ठिकाणी White plates. त्यांनी दवाखान्यामध्ये त्यांना ऍडमिट केलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर त्यांना म्हणाले की भरपूर ताप होता, ते पांढऱ्या ज्या पेशी आहेत ते त्यांच्या वाढलेल्या होत्या. Amen. So, Pastor, you please pray. He was just 15 minutes. He was just at, I believe, like 1:30 or 1 to 1:30. He was speaking for 15 minutes that night, my dear people. आणि 1:30 वाजता त्यांनी फोन केला तर 15 मिनिटं ते बोलत होते And I फोनवर. was listening, my dear आणि people. मी ऐकत होतो माझ्या Amen. I प्रियांनो, was listening, my dear people. मी ऐकत His होतो. son was called me, my dear people. He त्यांच्या मुलाने फोन said, केला Pastor, please pray. आणि ते म्हणत होते पास्टर कृपया And प्रार्थना he करा. was posing, and you was saying, yes, if God is there, you have to say, my mother has done so many things for the Lord, and she was praying woman, and everything. She was continually hammering as though he was saying, if something happens, I will leave Jesus. I will not believe in the Lord. As though he was saying in that midnight, my dear people. आणि जसं तो भाऊ फोनवरती बोलत होता त्यांच्या बोलण्यातून हे दिसत होतं की जर येशू खरंच आहे आणि जसं माझ्या आईने येशूसाठी फार सेवा केलेली आहे तर येशू तुम्ही कृपया प्रार्थना करा जेणेकरून येशू म्हणजे त्याला बरं केलंच पाहिजे, नाहीतर त्यांच्या बोलण्यातून हे जाणवत होतं की ते नंतर येशूला सोडतील. Amen. Because something goes wrong, he will. Because he was like forcing, like, Pastor, you have to pray, and God has to परमेश्वर केलंच पाहिजे, परमेश्वरनी केलंच पाहिजे. That is the way he was speaking that midnight, my dear people. आणि त्या मध्यरात्री तर भाऊ असं म्हणत होते की पास्टर तुम्ही प्रार्थना कराच करा आणि परमेश्वराने उत्तर दिलंच पाहिजे, असं ते एकदम दबाव टाकत होते. त्यांना तो एक म्हणजे हवंच होतं, ते पाहिजेच होतं. Amen. No, that midnight I prayed for her mother, my dear people. आणि त्या मध्यरात्री मी त्यांच्या आईसाठी प्रार्थना And I said, केली don't worry, God is there. आणि मी त्यांना म्हणालो काळजी करू I नका, said, परमेश्वर God will आहे. not allow anything to go wrong, I said. आणि मी म्हणालो की देव तुमच्या जीवनात काही चुकीचं घडू देणार नाही. तुमच्या मम्मीच्या जीवनात nothing will go wrong in your mother's life. तुमच्या आईच्या जीवनात काही चुकीचं घडू देणार I नाही. encouraged him. मी त्यांना प्रोत्साहित केलं. Amen. And I finished my prayer when I didn't want to go to sleep. आणि अशी प्रार्थना संपवलं आणि मी झोपण्यासाठी गेलो. Like my sleep was gone, my dear people. मग माझी झोप उडाली But माझ्या I just प्रियानो. closed my eyes. जसं मी डोळे बंद केलो And I was meditating, my dear people. Like, so many problems people has, they go, so like in the turmoil, each and every person they go, Lord, I was just praying, Lord, please answer their trouble. See their problems. You have to do something. I was closing my eyes and I was
just praying for them, my dear people. आणि जसं मी डोळे बंद केलं माझ्या प्रियानं, मी मनन करत असताना मी फक्त त्या ठिकाणी एकच म्हणालो, परमेश्वरा, अनेक लोक एवढ्या त्रासात आहेत, एवढ्या संकटात आहे, तू कृपया त्या सर्वांची प्रार्थना कर, तू त्यांना स्पर्श कर. मी त्यावेळेस डोळे बंद करून And I प्रार्थना could not केली. have sleep until my 4 o'clock prayer, my dear people. आणि मग माझी जी सकाळी 4ची प्रार्थना असते तोपर्यंत मला झोपच आली Then नाही. again I got up, my dear people. आणि मी पुन्हा मग 4 वाजता I उठलो, worship God, my dear मी people. देवाची आराधना I केली started prayer for that person, my dear people. आणि मी पुन्हा त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू लागलो. Amen. I am prayed and I felt again in the morning, my dear people, that his phone call came, my dear people. आणि मग पुन्हा सकाळी त्या भावाचा परत फोन आला. They said there is no ventilator from there in we have to search for another hospital. आणि ते म्हणाले की ज्या आता दवाखान्यात त्यांना ऍडमिट केलं तिकडे व्हेंटिलेटर आम्हाला मिळत नाही, तर आम्ही दुसरा आता दवाखाना शोधत आहोत. Amen. And they saying it is the symptoms of corona, the COVID-19, my dear people. आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी म्हणजे कोरोना व्हायरसचे पण काही लक्षणं आहेत. Amen. So we have to shift because her breathing is coming down slowly. आणि ते जे श्वास घेत आहे त्यांचं ते कमी कमी श्वास घेणं होत आहे, त्याच्यामुळे ते सांगत He होते. called then again at 10 o'clock. Then again I said, "Don't worry, I am in a prayer, and you just be in prayer." I taught him that now it is your duty. You also be in the prayer now. आणि सकाळी 10 वाजता तो फोन आला, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, काळजी करू नका, मी तर प्रार्थनेत आहे, तर पण आता ही तुमची वेळ आहे की तुम्ही देखील स्वतः प्रार्थना केली पाहिजे. He called at 1:30. त्यांनी अगोदर 1:30 वाजता फोन And केला. again he called at 5:30. Again he called me. मग त्यांनी पुन्हा मला सकाळी 5:30 ला एकदा फोन केला. Again he called at 10 o'clock. पुन्हा सकाळी 10 वाजता फोन केला. Again he called at something between 1:30, my dear people. आणि मग पुन्हा त्यांनी दुपारी 1:30च्या दरम्यान He मला said we फोन have to केला shift in another hospital. आणि ते म्हणाले की आम्हाला दुसऱ्या दवाखान्यात आता I'm पुढे जायचं continuously आहे. hammering, my dear people, that you also be in the prayer. I'm in the prayer. Nothing will go wrong. This is a time of your time. You have to pray because I know he is not praying person. Hallelujah. आणि मी त्यांना ते सारखं ठोकून ठोकून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतही होतो की आता ही वेळ तुमची आहे प्रार्थना करायची, कारण की ते प्रार्थनाशील व्यक्ती नव्हते. Amen. He should not. He has only show that yes, Jesus, like God is there, but he will never pray. I believe, my dear people. आणि मी असा विश्वास बाळगतो की ते फक्त तोंडाने बोलतात की हो येशू तर आहे, पण त्यांनी प्रार्थना कधी केली But I नाही. said you have to pray. पण मी त्यांना म्हणाले तुम्ही प्रार्थना करा, You have to pray. तुम्ही प्रार्थना केली He पाहिजे. said, pastor, मला जास्त बोलायला येत नाही. म्हटलं फक्त प्रार्थना करा, येशू बरं करा, तेच प्रार्थना आहे. I taught him in that, my dear people, in the circumstances, how do you be strong and how you have to pray to God, my dear people. आणि तो भाऊ म्हणाला की मला तर प्रार्थना येत नाही पास्टरजी, पण पास्टर म्हणाले की फक्त येशू बरं कर माझ्या आईला, एवढंच बोला, तीच प्रार्थना आहे. मी त्यांना हे सर्व शिकवलं. जे तुम्हाला वाटतं ते बोला प्रभूला. God will hear your prayer, I said. आणि मी त्यांना म्हणाले तुम्हाला मनातून काय येतं तुम्ही ते बोला, परमेश्वर तुमची प्रार्थना Then ऐकेल. he said, pastor, yes. I said, I'll pray. And he said, I have to shift the hospital. There is no hospital where they have that ventilator, that mask, and there's a lot of problem. I said, don't worry, God will give you the best place of the hospital, I said. आणि मग तो भाऊ म्हणाला की त्या ठिकाणी आम्हाला चांगला असा दवाखाना जो मिळत नाही, ज्या ठिकाणी आम्हाला व्हेंटिलेटर मिळते मास्क वगैरे लावण्यासाठी, पण पास्टर म्हणाले काळजी करू नका, जी उत्तम ती जागा परमेश्वर ठेवली तुम्हाला नक्कीच Again, मिळेल. he called at 6 o'clock. पुन्हा त्यांनी संध्याकाळी 6 वाजता फोन केला. And he said, pastor, we got one hospital. It is in the Rawit. I have to go there, take my mother there, because immediately that some mask they remove, immediately her breathing the heartbeat has coming down, he said. आणि मग त्या भावानी 6 वाजता फोन करून सांगितलं की रावेतमध्ये आम्हाला ते दवाखाना मिळाला ज्या ठिकाणी त्यांना व्हेंटिलेटर मिळेल, पण जसं त्यांचा मास्क काढतो तर त्यांचा श्वास लगेच खाली खाली जात आहे ते सांगायला लागले. He said, pastor, from here to Chinchwad to taking to the Rawit, it is a lot of time it will take. You have to be continue pray for my mother till I reach to the hospital, he said. आणि मग ते भाऊ म्हणाले की जसं ते म्हणाले की या ठिकाणाहून चिंचवडला जाऊन तिथून रावेतला जाण्यासाठी म्हणजे भरपूर वेळ लागणार आहे पास्टर, पण जोपर्यंत मी पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही कृपया प्रार्थनेतच राहा. He said, pray, pastor, please pray. त्यांनी सांगितलं कृपया प्रार्थना करा Then he पास्टर. said, pastor, I'm arranging the ambulance and everything, and I will also going with my mother. I don't know the place, but you just pray because we should reach that place in time. आणि ते म्हणाले की मला तर ठिकाण माहिती नाही, पण ऍम्ब्युलन्स मध्ये आम्ही स्वतः म्हणजे आईसोबत मी पण जात आहे, पण कृपया तुम्ही प्रार्थनेमध्ये राहा. So continue, I was just praying in the tongues, my dear people. आणि मी सतत त्या ठिकाणी अन्य भाषेत प्रार्थना For करत 2 hours I होतो. was praying in the tongues, my dear people. मी 2 तास अन्य भाषेत So प्रार्थना the devil केली. has little worked also. He could not find that hospital also in middle of the time, my dear people. आणि मग काही त्या दरम्यान सैतानाने पण कार्य केले की त्यांना दवाखाना सापडत नव्हता. He told me that yes, the devil was acting. That is, I felt that I should tell you and you should all be in the prayer.
prayer. Hallelujah. आणि ते म्हणाले की त्या ठिकाणी दवाखाना सापडत नाही, सैतानाचा हल्ला पण होत आहे. Amen. And somehow we got that hospital, and we admitted in the like he admitted that he called at 9:30 that yes pastor, we reached there and that hospital has taken care of my mother and admitted in the hospital. आणि मग Hallelujah. ते नंतर त्या म्हणाले की 9:30 वाजता त्यांना मग तो दवाखाना सापडला आणि त्या ठिकाणी मग त्यांच्या आईला ऍडमिट करण्यात आलं. Amen. आमेन. Again 12:20 he called me. आणि मग त्यांनी पुन्हा 10:20 ला मला फोन केला. Again half an hour he spoke to me. परत अर्धा तास माझ्याशी ते बोलले. 24 hours I was hearing and I was counseling to that person, my dear people. म्हणजे पूर्ण 24 तास मी त्या व्यक्तीचं ऐकून पण घेत होतो आणि त्यांना मी सल्लाही देत होतो. Amen. And he said, now pastor, please pray for my family now, आणि आता मग त्यानंतर त्या म्हणाले की आता माझ्या पूर्ण कुटुंबासाठी पण because प्रार्थना I करा. was with my mother, so I get that they are saying that we also all should be checked with that coronavirus, my dear people. कारण ते म्हणाले की आता मी माझ्या आई सोबत होतो तर आता आम्हाला पूर्ण कुटुंबाला देखील ते तपासणी करायला लागणार I कोरोना said, don't worry, व्हायरस. nothing will go wrong. मग ते पास्टर म्हणाले की काळजी करू नका, काही चुकीचं घडणार नाही. What I'm trying to say this, मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, we have to be available, willing to serve God. When you're willing, God will always give you the people for the things and to the prayer and every need, my dear people. म्हणजे मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो, आपण नेटवर्किंग म्हणतो की आपण स्वतः नेहमी उपस्थित असलं पाहिजे प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणून ज्यांना गरज असेल परमेश्वर त्यांना आपल्यापर्यंत When बरोबर we पाठवतो. pray, the people will call you, my dear people. जसं आपण प्रार्थना करतो तेव्हा लोक आपल्याला फोन God knows करतात. I'm praying, and that is why the people call me and I pray. I tell you, once my sleep gone, it's a very hard. Again, I have to sleep at that midnight, my dear people. आणि माझ्या प्रियाने एकदा माझी झोप गेली की मग नंतर पुन्हा झोप लागणं फार अवघड But जातं. still, I say, let my body use for the God's glory. Lord, let anyone come. One call or ring, second call, I pick up the call and I call them, my dear people. आणि मग मी त्या ठिकाणी म्हणतो, प्रभू परमेश्वरा, माझं जे शरीर आहे ते तुझ्या गौरवासाठीच वापरलं जाऊ दे. एक फोन आला समजा मी उचललं नाही तरी मी दुसरा फोन आला तर मी लगेच उचलतो. Same way Jesus prayed in the mountain. तशाच पद्धतीने येशू डोंगरावर When प्रार्थना he came करायचा down, आणि जेव्हा तो खाली आला with a great multitude followed him. Oh, आणि मग त्या hallelujah. ठिकाणी लोकांचा समुदाय त्याच्या मागे The चालू first, लागला. the disciples, be sure, everyone who's watching, you're a member of the church, you're any member of the church, you're a leader, you're a disciple, I want to tell you, the prayer is a vital breath of your life, and prayer will bring success, my dear people. Prayer will take you into the midst of the people, and people will follow. Hallelujah. तर माझ्या प्रियाला तुम्ही जे कोणी शिष्य आहात, लिडरशिप आहात, सभासद आहात किंवा तुम्ही इतर चर्चचे सभासद आहात, तुम्ही सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की प्रार्थना ही आपल्या जीवनाचा श्वास आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करून जाता त्यावेळेस तुमच्या मागे तो लोकांचा समुदाय येतो. Amen. Now second, my dear people, आता दुसरी गोष्ट 8:5, Matthew 8:5. मत्तई 8:5. A great multitude followed. Now though he came down, now from there where he went, we see, my dear people. आता मत्तई 8:5 मध्ये आपण पाहूया की जसं डोंगरावरनं खाली Just in this one chapter, you can see many things are there, my dear people. जे पूर्ण अध्यायामध्ये भरपूर गोष्टी Amen. घडल्या. And when Jesus was entered into Capernaum, there came unto a centurion. Hallelujah. Praise the Lord. आणि मग बायबल सांगतं 5व्या वचनामध्ये, मग येशू कफरनहुमास आल्यावर एक शताधिपती तिथे आला. Where he went? कुठे गेला येशू? From the mountain he came down, he entered to Capernaum. Hallelujah. येशू डोंगरावरनं खाली उतरला, नंतर त्या ठिकाणी कुठे गेला? कफरनहुमास गेला. कुठं दुसरीकडे आराम करायला नाही गेला. He went to the Capernaum, my dear people. येशू त्या ठिकाणी कफरनहुमास गेला. Amen. Because he knew, my dear people, I have to go because he has prayed and he is going according to the will of God, Father, my dear people. आणि येशूला ठाऊक होतं की मी प्रार्थना केलेली आहे, मला पित्याच्या मर्जीप्रमाणेच मला जायचं आहे. Amen. He came to the centurion and came him to him and pleading with him, my dear people. आणि त्या ठिकाणी शताधिपती येशूकडे आला आणि तो विनंती करून म्हणाला. Amen. There he could see the problem of that centurion. Hallelujah. Servant. आणि त्या ठिकाणी शताधिपतीकडे म्हणजे त्याचे जे त्रास आहेत ते त्याला दिसू लागले. What he said? Saying, Lord, my servant is lying at same paralyzed, dreadful, tormented. Hallelujah. आणि मग तो काय म्हणाला शताधिपती की प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. Put the burden. त्यांनी त्याच्याकडे ओझबाळ See, दिलं. Jesus went there that he may know, my dear people. Amen. He went there. Immediately the people attracted. The people came with the problems, my dear people. Went to the different location. He changed. He from the
one place to another, my dear people. म्हणजे या ठिकाणी येशू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी येशू पोहोचला आणि जसं जसं येशू पोहोचला तर लगेच लोकही त्याच्याकडे आले, आकर्षित झाले. Amen. And then he says, then Jesus said to the last centurion, "Go your way as you have believed. Let your done for you. Your servant was healed at the same hour." That's the 13th verse. I'm not explaining. You read afterwards, my dear तुम्ही people. नंतरून पूर्ण वाचा. मी डायरेक्ट 13व्या वचनामध्ये जातो. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो, आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. He changed. What happened? काय झालं? There, that man was healed, my dear people. त्याच घटकेस त्या ठिकाणी तो व्यक्ती बरा The झाला. servant was healed, my dear people. त्या शताधिपतीचा चाकर बरा झाला माझ्या प्रियांनो. Changing the situation, my dear people. How important we need to understand, my dear people. म्हणून परिस्थिती बदलणं हे किती महत्वाचं आपण समजून घेणं गरजेचं आहे. Changing the place, sorry, not situation, changing the place, sorry. हा, म्हणून जी त्या ठिकाणी जे ठिकाण आहे ते बदलणं किती He महत्वाचं आहे went ते to गरजेचं. enter the Capernaum. आणि म्हणून येशू त्या ठिकाणी कफरनहूमला झाला Then he finished. आणि त्या ठिकाणी Finished the he healed that person. त्या ठिकाणी येशूने त्या व्यक्तीला बरं केलं. Amen. Where he went then, my dear people. मग त्याच्यानंतर मग येशू कुठे गेला? Amen. There, Matthew 8:14 says, आणि मग मत्तई 8:14 सांगते, he went into the Peter's house. त्या Hallelujah. ठिकाणी काय सांगते की येशू पेत्राच्या घरी गेला. Amen. He went into Peter's house. पेत्राच्या घरी गेला. Amen. First he prayed. Second, he entered the Capernaum. Then now third, he entered the Peter's house, my dear people. सर्वात पहिलं म्हणजे येशू प्रार्थना करून डोंगरावरनं खाली आला. दुसरं म्हणजे येशू कफरनहूमास गेला आणि तिसरं आता आहे पेत्राच्या घरी गेला. He come to the Peter's house now. आता या ठिकाणी पेत्राच्या घरी आला. What he saw there? त्या ठिकाणी त्यांनी काय He पाहिलं? saw his wife's mother-in-law was sick, my dear people, with a fever. आता त्या ठिकाणी त्यांनी काय पाहिलं की त्या ठिकाणी त्याची सासू तापाने पडली आहे. Amen. That's what he said. Now Jesus had come. Peter saw he was wife's mother lying sick with a fever. आता या ठिकाणी सांगितलं की नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. What he saw there? त्या ठिकाणी त्यांनी काय पाहिलं? He changed again. पहा, Now he was not one place. एका ठिकाणी येशू नव्हता, पुन्हा ठिकाण What बदललं. we are doing in our life, my dear people? आपण आपल्या जीवनात काय करत आहोत माझ्या Amen. प्रियांनो? Are we changing the locations, or we are sticking to one place, my dear people? जर आपण आपले ठिकाण बदलत आहोत का आपण एका जागेवर धरून बसलेलो My आहोत? dear people, I want to tell you, each and every one, the disciples you are hearing, the leaders, everyone, sitting at your comfort zone, nothing will, you have to leave your comfort zone and come out, be in the midst. I'll tell you, they need, I told you last week also that same message, you have to be in the people because they required, my dear people, the healing, the deliverance, we need to be in the place because the success lies. When you pray, we have to go out of the house, out of the comfort, my dear people. तर माझ्या प्रियांनो, जसं आपण प्रार्थना जर करतोय घरात बसून, तर आपण आपलं आरामदायी जे जीवन आहे ते सोडून आपण बाहेर जाणं गरजेचंच आहे. कारण मी गेल्या रविवारी पण शिकवलं होतं की आपल्याला इतर लोकांपर्यंत पोहोचायचे, त्यावेळेस मग त्या लोकांना त्या ठिकाणी आरोग्य, आनंद, शांती भेटायला आपण मग यशस्वी होणार. We have to enter, my dear people. आपण प्रवेश केलाच We पाहिजे have to माझ्या go प्रियांनो. out, my dear people. आपण बाहेर गेलोच पाहिजे. Amen. आमेन. It is not, my dear people, now or also, my dear people, I tell you, the people call me, I go out and I go at their places and I pray and come, my dear people. I not say why I have to go. Yes, I take care, but I see that I go and I pray with my punch prayer and go and pray and come, my dear people. आणि होय माझ्या आपल्या आताही माझ्या लोक बोलवतात त्यावेळेस मी त्यांना असं म्हणत नाही की ना काय का जायचं नको वगैरे, पण मी जातो, काळजी बाळगतो, आपली जेवढी खबरदारी बाळगायची तेवढी बाळगतो, पण मी लोकांपर्यंत पोहोचतो. Amen. आमेन. Leave your comfort zone. म्हणून तुमचं आरामदायी ठिकाण Jesus सोडा. was never in the comfort zone. येशू कधी त्या He never आरामदायी sat in मध्ये one नव्हता. place. येशू कधी एका He ठिकाणी never नव्हता. was in a, okay, I want to just sit into the prayer whole night again in the day. No, he came after prayer. Where he was in the midst of the people. Hallelujah. आणि येशू असंही नव्हतं म्हणत की आता रात्रभर मी प्रार्थना केलं, दिवसभर पण मी प्रार्थनाच करणार फक्त देवाच्या सानिध्यात, तसंही नाही. तर येशू प्रार्थना केल्यानंतर लोकांच्या मध्येही जायचं. When he saw Peter's wife's mother was sick, what happened? He touched her, my dear people. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं की त्या ठिकाणी शिमोनाची सासू ज्यावेळेस आजारी येते, त्यांनी पाहिलं की त्याने स्पर्श She केला, touched her. तिला He हात touched, लावला, amen? He touched her hands. तिच्या हाताला स्पर्श केला. What happened? काय घडलं? Immediately the fever left her and she arose and served them, my dear आणि people. मग लगेच तिचा ताप निघून गेला आणि ती उठून काय करू लागली, त्यांची सेवा करू लागली. Immediately, लगेच hallelujah. लगेच तात्कालिक सगळं घडलंय. See the requirement, my dear people. म्हणजे गरज पहा माझ्या When you प्रिय. go into the midst, my dear, you have to change. Amen? Change. Don't sit one place, my dear people. Don't be in the one meeting, my dear people. Taking only one meeting, my dear people, and satisfied. Oh, I'm taking done the great, my dear. No, leave your comfort zone.
what God has given, what the church has kept for you, my dear people, as your group leader or area leader, you have to leave your comfort zone, going to place. Then the things will change, my dear people. You'll know, yes, my growth is there of my spiritual. Hallelujah. तर माझ्या प्रियान तशाच पद्धतीने जसे येशू एका ठिकाणी कधी राहत नव्हता, प्रत्येक ठिकाणी ठिकाण बदलत होतं, तर तुम्ही पण ग्रुप लीडर असाल, एरिया लीडर असाल, जे काही आहेत, तुम्ही पण तुमच्या आरामदायी ठिकाणातून बाहेर निघा आणि लोकांपर्यंत पोहोचा. एक मीटिंग असेल त्याची 2 करा आणि जास्त जिथं गरज आहे तिथे जाऊन तुम्ही पोहोचा. Otherwise, I see the people, they are what they have, they also because they have no network, they don't go. And I see that the soul meeting is closed, or they going to go, they are like where they are in their lives, where they are in the level of spirituality. I'm really sad for them, those people, for those disciples, for those soul leaders, my dear people. आणि मग अशा प्रकारचे जे शिष्य आहेत किंवा जे सोल लीडर आहेत, मला त्यांच्याबद्दल फार दुःख वाटतं की मग ते कुठे आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. सोल मीटिंग्स पण बंद आहेत त्यांचे, मग काही समजत नाही की काय. Hallelujah. Are you understanding, my dear तुम्हाला people? समजत आहे का माझ्या I shared प्रिय? just 3 points, my dear मी people. फक्त 3च मुद्दे सांगितले. So I believe like it will not complete because there's lot of things. So I'll continue next week, my dear people. तर मी असं विश्वास बाळगतो की पूर्ण सर्व होऊ शकत नाही, कारण अजून मुद्दे आहेत. तर मी पुढच्या आठवड्यामध्ये पुढचं घेईन. I'll tell my experience also, my dear मी people. माझाही अनुभव सांगेन. Amen. Of Amen. my past experience, how I was not in one place. I have never been in my house, but like week after week, I used to always outside for the prayer and the meetings, my dear people. मी माझ्या भूतकाळातला पण मी तुम्हाला अनुभव सांगेन की त्या ठिकाणी मी कधी एका ठिकाणी नसायचो, घरातही नसायचो. जास्तीत जास्त मी प्रत्येक ठिकाणी कसं पोहोचायचं How my लोकांमध्ये spiritual असायचं. life growth, my dear people. माझी आत्मिक उन्नती कशी How झाली, I went into the midst of the people. मी लोकांच्या मध्ये कसं In जायचो. a week, how 9 to 10 meetings. How should I take the 9 to? How I taken the 9 to 10 meetings. आणि एका आठवड्यामध्ये 9 ते 10 मीटिंग मी कसं काय घ्यायचो. How I changed one day from 3 places, 3 areas, my dear people. आणि एका दिवसामध्ये मी 3 एरियांमध्ये कसं पोहोचायचो. I'll speak about next week, my dear people. मग हे सर्व मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात सांगेन माझ्या Be that, प्रियाने. my dear people, meditate on the word of God. This 3, 8:1, 8:5, and 8:14. Just meditate, my dear people. That Isaiah 6:5 and 6:8 also, my dear people. आणि माझ्या प्रियानं तोपर्यंत तुम्ही मत्तय 8वा अध्याय 1लं वचन, नंतर 5वं वचन आणि 14वं वचन याच्यावरती मनन करा. आणि यशायाचा 6वा अध्याय 5वं वचन आणि 8वं वचनावर देखील तुम्ही मनन करा. Go to place Jesus went. We'll see, my dear people. आणि अजून 2 ठिकाणी येशू गेला पण ते In the पाहू. chapter of 34 verse, he went to the 5 places. म्हणजे या एका अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 5 ठिकाणी पोहोचला. Can you imagine? तुम्ही Hallelujah. कल्पना करू शकता. Praise the Lord. Hallelujah. Shall we all just close our eyes, my dear people? तर आपण सर्वजण डोळे बंद I करूया. believe you got the message, my dear people. आणि विश्वास आहे तुम्हाला संदेश आज म्हणजे मिळाला Next आहे. week, don't miss this message. तर Hallelujah. पुढच्या आठवड्यात कोणी हा संदेश Because चुकवू this नका. will be more interesting, my dear people. तर अजून खूप सुंदर The आहे more पुढे. you will understand how our life should be, my dear people. How I should networking my life, my dear people. आणि मग तुम्हाला समजेल की माझं जे जीवन आहे ते कशा पद्धतीने एक नेटवर्क प्रमाणे किंवा मी प्रत्येकासाठी कसं पोहोचेन ते तुम्हाला Hallelujah. समजेल. Just close our eyes, my dear तर people. माझ्या प्रियानं फक्त आपले डोळे बंद करा. Don't worry, my dear people. काळजी करू नका You माझ्या said, yes, I प्रियानं. lacked of reaching the people, what God has told me to do. But God, I have learned first lesson from Isaiah 6:5 and 6:8 and from Matthew chapter, Lord. Lord, I pray you help us, O Master. प्रभूजी, जसं आज आम्ही यशया 6वा अध्याय 5वा 8 मधून आणि मत्तयाच्या पुस्तकातून आम्ही शिकलो प्रभूजी, तो अजून आम्हाला मदत कर. Lord, all those people are watching right now. प्रभू, आता जे कोणी सर्व पाहत आहेत, I want to tell you all, my dear people, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, you are a seed. तुम्ही बी आहात. You are a seed. तुम्ही बी आहात. And important, the seed require also a good climate, atmosphere to grow. म्हणून जे चांगलं बी आहे ते वाढण्यासाठी पण त्याच्यासाठी जे वातावरण असतं ते फार महत्वाचं आहे. Come out from the old things and be into the newness of the Lord Jesus Christ. म्हणून जुन्या गोष्टींमधून बाहेर या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नूतनीकरणामध्ये तुम्ही या. Leave the old Adam and come into the new Adam. म्हणून जुना आदाम सोडा आणि नवीन आदामध्ये प्रवेश करा. Old Adam he sinned, but new Adam, he gave us life. कारण जुना जो आदाम आहे त्याने पाप केलं, पण नवीन आदामाने आपल्याला जीवन दिलं. My dear people, तर माझ्या प्रियांनो, just go on your knees right now. आता आपल्या गुडघ्यांवरती जा. Everyone who's watching, every leaders and disciples, just
If you want to go on your knee, if you want to stand, just lift your hands. And as you worship, I will pray for you, my dear people. तर माझ्या प्रियानं तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्ही शिष्य असाल, जे काही तुम्हाला उभं राहायचे उभे राहा, कुणाला गुडघ्यावर तर तुम्ही गुडघ्यावर जावा. मी आता आपण आराधनेमध्ये तुमच्यासाठी प्रार्थना करेन. As I worship, I'll pray for you all. जशी आपण आराधना करू त्या प्रत्येक जण आपण The आराधनेमध्ये Holy तुमची Spirit will प्रार्थना. touch you right now. पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श Take करेल. that worship song. Pavitra Atma, hallelujah. आणि आपण ते गीत घेऊया. पवित्र आत्मा, Wow, Pavitra Atma. तू आ पवित्र आत्मा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. फिर से वो आग बरसा दे. फिर से वाग He बरसा. will put that fire upon right now. आणि तो तुमच्या तिथे त्याची अग्नी पाठवेल. Yes, वो अग्नि है और हम उसमें समा जाए, my dear people. होय माझ्या प्रियानं, तो आपली अग्नी आग आहे ना, आपण त्याच्यामध्ये बसलं पाहिजे. Thank you, Jesus. Just धन्यवाद worship. येशू. त्याची आराधना करा माझ्या प्रियांनो. फिर से वो आग तुम पे बरसाएगा. तो परत तुमच्या तिथे आग पाठवेल. Once again, your life again, the networking will start once again. आणि पुन्हा एकदा तुमचं जे नेटवर्क आहे किंवा तुम्ही जे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, पुन्हा तुम्हाला चालू करतात. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. फिर से तू अभिषेक कर दे. Oh, Jesus, thank you, Master. अभिषेक कर दे, प्रभु. अभिषेक Everyone feel them right now. प्रत्येकाला तो आता भर My dear प्रभू. people, just ready. The Holy Spirit will touch you right now. माझ्या प्रिय, आता तुम्ही तयार राहा. पवित्र आत्मा तुम्हाला आता भरेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, Rasha, just close your eyes and look to God. आता डोळे बंद करून आपण फक्त परमेश्वराकडे आपल्या नजर लावा. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. This is the Holy Spirit just flow right now. आता पवित्र आत्मा फिरत आहे. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Master. वो आग बरसा दे, फिर से तूफान आए दे, तेरी महिमा से, तेरी सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आए दे, तेरी महिमा से, तेरी सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. हालेलुया. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. Receive the anointing right now. आता अभिषेक स्वीकारा माझ्या I'm just प्रिय. feeling you right now. तो आता तुम्हाला भरत As आहे. you're worshiping, जसं तुम्ही आराधना He करत will आहात, touch you right तो now. तुम्हाला आता स्पर्श करेल. He will touch your heart right तो now. तुमच्या हृदयाला आता स्पर्श He will करेल. change your life. तो तुमचं जीवन बदलेल. He will teach you. तो तुम्हाला शिकवेल. Hallelujah. उस हवा को छूने दे, हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे. हर एक के
आहे. touch of God right now. आता देवाचा स्पर्श He's स्वीकारा. filling you right now. तो आता तुम्हाला भरत As आहे. you're just praying in the spirit, praying, the worshiping, the anointing is just flowing upon your life right now. जसं तुम्ही आता प्रार्थना करताय, आराधना करताय, तर तो तुम्हाला आता भरत आहे, अभिषेकाने भरत आहे. Pray like Isaiah. यशासारखी प्रार्थना करा. Pray like Isaiah, my dear people. यशाप्रमाणे प्रार्थना I करा. thought you about the Paul, what he said when he on the road of Damascus, my dear people. मी तुम्हाला शिकवलं माझ्या प्रियाने की ज्या पौल दिमिश्काच्या रस्त्यावरती होता तो काय म्हणाला. When you want to persecute the people, ज्या त्यांना लोकांना तो you छळण्यासाठी want to जात होता. persecute the तो church, चर्चला छळण्याला you जात want to होता. persecute the त्याला believers, विश्वासानं you want छळायचं to होतं. persecute the त्याला disciples. शिष्यांना छळायचं होतं. Oh, he fell. Jesus make them to fell down from the horse. आणि येशूने त्याला घोड्यावरनं खाली पाडलं. And he said, आणि तो म्हणाला what shall I do for you? मी तुझ्यासाठी काय करू. Same way Isaiah says here also, my dear people. तशाच यशा देखील या ठिकाणी म्हणत Oh, आहे. what a word, my dear people. किती सुंदर शब्द माझ्या He प्रियाने. says, तो म्हणाला cleanse me. मला शुद्ध कर. Cleanse, I'm unclean lips, he said. तो म्हणाला मी अशुद्ध ओठांचा व्यक्ती आहे. Cleanse me, Lord. मला शुद्ध कर प्रभू. And he heard the voice of the Lord. आणि त्याने परमेश्वरची वाणी ऐकली. And he said, and then he heard the voice of the Lord. म्हणजे तो म्हणतो की त्या ठिकाणी त्यांनी परमेश्वरची वाणी ऐकली. And he said, whom shall I send? Whom shall I go for us? आणि त्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणाला मी कोणाला पाठवू, कोण माझ्यासाठी जाईल. He said, आणि त्या ठिकाणी मग यशा here म्हणाला I am. मी इथे आहे. Here I मी am. इथे आहे. Send me. मला पाठव. See, my dear people. पहा माझ्या प्रिया. He's ready to go every place. तो प्रत्येक ठिकाणी जायला तयार Yes, असतो. we need to go every place. पण आपण देखील प्रत्येक Yes, we ठिकाणी need to जायला carry the पाहिजे. burden of the church. जर आपण चर्चचं ओझं We पाळत can carry असू, the burden of, yes, the people should be saved, healed and delivered. जर तुम्ही पूर्ण लोकांचं ओझं पाळता की हो लोकांचं We तारण need to सुद्धा come out व्हायला from the पाहिजे. comfort तर zone. मग आपल्याला आपल्या आरामदायी ठिकाणातून निघायचं आहे. Come out from the things of the worldly things. जगातल्या गोष्टीतून बाहेर If निघायचं you're आहे. not coming out of your comfort zone, there is something wrong in your spiritual life, my dear people. जर आपण आपल्या आरामदायी ठिकाणातून जर बाहेर निघत नाही याचा अर्थ आपल्या आत्मिक जीवनामध्ये काहीतरी गोंधळ We आहे. are not praying as we want what the Lord needs. We are praying as we needs in our life, my dear people. तर मग माझ्या प्रियानं आपण आपली मर्जी जशी आहे तशी प्रार्थना करतोय, पण पित्याची किंवा परमेश्वरची काय मर्जी आपण त्याचं प्रार्थना करत नाही. God always, when you say God's will, God will never say be at home, be in your comfort zone, be what you are. God will say, come on, be like Paul, come on, like Isaiah, like Jeremiah, come on, like Abraham. You have to come out from what you have kept, my dear people. म्हणून परमेश्वर कधीच सांगत नाही आपल्याला की तुम्ही घरीच बसा आरामदायी ठिकाणामध्येच राहा. तर परमेश्वर आपल्याला म्हणतो आपल्याला अब्रामाप्रमाणे, आपल्याला मोशेप्रमाणे, यशाप्रमाणे, आपल्याला पौलाप्रमाणे आपल्याला बाहेर निघायचं, लोकांमध्ये पोहोचायचं. My dear people, तर माझ्या प्रियांनो, I know many people, they make a comfort that yes, this is my comfort. Yes, if you are passionate for God, my dear people, what I'm saying, the Holy Spirit is saying, if you are passionate for God, come out from your comfort zone. तर माझ्या Pray for the people. See the people. The Holy Spirit take you and He will use you as the will of God. And God, people will be blessed, my dear people. प्रेज लॉर्ड प्रियांनो, पवित्र आत्मा सांगत आहे जर तुम्ही आवेशी आहात देवाच्या कार्यासाठी तर मग तुमचं जे आरामदायी ठिकाण आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर जावा, लोकांपर्यंत पोहोचा आणि मग त्या ठिकाणी तुम्ही चिन्ह व चमत्कार पाहता लोकांच्या What जीवनामध्ये. zone you have to leave? तुम्हाला तुमचं आराम ठिकाण सोडायचं आहे. You want to achieve something in your life? For the spiritual growth, you should not be in the comfort zone. You have to come out of the comfort zone. जर तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये जर तुम्हाला काही यशस्वी व्हायचे, काही मिळवायचं आहे तर तुम्हाला तुमच्या आरामदायी ठिकाणातून बाहेर यावंच लागेल. It's not like only I should be only a seer, not a doer. God doesn't want the seer. God wants the doer, my dear people. तर माझ्या प्रियानं परमेश्वराला फक्त बोलणारे नको आहे तर जे कृती करणारे हवे आहे. फक्त बोलून आग दाखवणारे लोक नको प्रभूला असं लोक ते आग घेऊन जाणारे लोक पाहिजे. हालेलुया. ओ रावा शांतोरी का रावा. Receive the anointing right now. आता अभिषेक स्वीकारा. Receive the touch right now. आता स्पर्श स्वीकारा. Revive right now. आता पुन्हा संजीवित व्हा. Receive the anointing right now. आता अभिषेक स्वीकारा. Pray, my dear people. प्रार्थना करा माझ्या Lord, प्रिया. I want to serve you, Lord. प्रभू मला तुझी सेवा Send me, करायची. Lord, where should I go? प्रभू तू मला पाठव, मी कुठे जायला पाहिजे. Send me. मला पाठव Pray, प्रभू. pray, my dear people. Say, प्रार्थना Lord, करा send माझ्या प्रिया. me. प्रभूला सांगा प्रभू मला पाठव. God will take you, my dear people. देव बाप्पा The तुम्हाला Holy घेऊन Spirit will जाईल. take you, my dear पवित्र people. आत्मा तुम्हाला घेऊन Oh, जाईल. thank
Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद Lord, प्रभू. let's touch right now. आता प्रभू पण तुम्ही स्पर्श Pray करा. every day. प्रत्येक दिवशी प्रार्थना Apply करा. the things, my dear people. आपल्या जीवनात गोष्टी लागू Come करा. out from outer zone and you'll see your life will never be the same, my dear people. तुमच्या आरामदायी ठिकाणातून बाहेर या, मग तुम्ही पाहता की तुमचं जीवन आहे तसं राहणार Oh, नाही. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Lord, now I pray, God. प्रभू आता मी प्रार्थना Bless करतो. everyone who need blessings, healing, and deliverance, oh Master. प्रभू आता ज्या कोणाला आरोग्य, सुटका, आशीर्वाद हवे तरी मी प्रार्थना करतो. Everyone, bless them and heal them right now. प्रत्येकाला आता स्पर्श करून आशीर्वाद Lord, your कर. word says, I am the God who healeth thee. कारण जो वचन सांगतो प्रभूची की तू आरोग्य देणार आहे. Lord, heal everyone right now. प्रभू आता प्रत्येकाला स्पर्श कर, Every आरोग्य sick दे. body be healed in Jesus' name. सर्व आजारी शरीर आता येशूच्या नावात बरे Every होते. tormented body be relieved in Jesus' name. सर्व शरीरातील दुखणं, वेदना सर्व आता येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every anxiety is leave in Jesus' सर्व name. प्रकारचे त्रास निघून जाऊ दे येशूच्या नावात. Every problem, every sickness, I command in the name of Jesus, leave that body in Jesus' name. सर्व त्रास, सर्व प्रकारचे आजार आता प्रभू येशूच्या नावात ते निघून जाऊ दे. It's just flowing. The Holy Spirit just flowing right now. आता पवित्र आत्मा He's वाहत आहे. healing right now. Take the healing right now. Receive the healing right आता आरोग्य now. स्वीकारा. He's healing everyone right आता now. प्रत्येकाला आरोग्य देत Oh, आहे. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every fever is leaving right now. आता प्रत्येक ताप निघून जात आहे. Everyone who is not able to eat right now, I pray you touch. Let that person eat right now. जे कोणी अन्न सेवन करू शकत नाही, ते प्रार्थना करतो प्रभू तू त्यांना स्पर्श Every कर, त्यांना vomiting stop in जेवण जाऊ Jesus' दे. name. सर्व उलटी येणं थांबू दे Every येशूच्या नावात. indigestion be healed in Jesus' name. सर्व अन्न पचन जे होत नाही त्याच्यामध्ये त्यांना अन्न Let पचन होऊ everyone दे. who receive the right digestion in the body in Jesus' name. प्रत्येक शरीरामध्ये आता परमेश्वर त्यांना चांगलं पचन होण्यासाठी तू मदत कर, स्पर्श Lord, कर. touch everyone. प्रभू प्रत्येकाला स्पर्श कर. Every throat touch in Jesus' name. प्रत्येक घशाला तू स्पर्श कर प्रभू. Every womb who need a child, you touch that womb and receive the blessing in Jesus' name. आता परमेश्वर प्रत्येक उदराला तू स्पर्श कर. ज्या कोणाला बाळाचा आशीर्वाद हवाय त्या प्रत्येक उदराला तू स्पर्श कर. Thank you, Jesus. Lord, you deserve the glory, Lord. प्रभू तू गौरवास्पद Because you're आहे. touching our people right now. प्रभू तू आता लोकांना They will स्पर्श कर. glorify, Lord. तुझं गौरव Touch कर. everyone, Lord. प्रत्येकाला स्पर्श कर. Receive the healing right now. आता आरोग्य स्वीकारा. All your problems will be solved in the name of तुमचे Jesus. सर्व त्रास आता येशूच्या नावात निघून जातील. The Holy Spirit says, पवित्र meditate on the word of God. Come out from the worldly atmosphere, from your worldly talk. Come into the spiritual world, spiritual realm. Talk what the spiritual things. You will have success, my dear people, in your life. पवित्र आत्मा सांगते माझ्या आपल्याला आता तुम्ही मनन करा. तुम्ही जे आरामदायी ठिकाणात आहात किंवा जगिक गोष्टींमध्ये आहात त्याच्यातून तुम्ही बाहेर या आणि आत्मिक स्वरूपामध्ये तुम्ही जावा. Change your talk also. तुमचं बोलणं देखील बदला. In Christ, our talk should be different talks. ख्रिस्तामध्ये आपलं बोलणं वेगळं असलं पाहिजे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. He's touching you right तो now. आता तुम्हाला स्पर्श करत आहे. Receive the touch right now. आता स्पर्श करतो, स्वीकारा. The healing power is just flowing right now. आता आरोग्याचं सामर्थ्य He's येत आहे. healing right now. तो आता स्पर्श He's करतो. healing the mind. Many minds are running here and there. That mind is healing right now. आता जे मन इकडे तिकडे धावत आहे त्या मनात आता स्पर्श करत Many आहे. hearts are broken. That heart is right now healed in the name of जे Jesus. सर्व आता हृदय जे मन तुटलेलं आहे त्या मनाचा स्पर्श करत आहे. The spirit of brokenness, that its heart is brokenness. That heart is, the God says, come out from that burden. I want to give you rest right now. जे सर्व तुटलेले हृदय आहे त्याला स्पर्श करत आहे, त्याला स्पर्श करत आहे. Receive the touch right now. आता स्पर्श स्वीकारा. Receive the touch. Thank you. Thank you, Jesus. Holy Spirit. Thank you, Jesus. Thank you, Jesus. प्रभू प्रत्येकाला स्पर्श कर प्रभूजी. प्रत्येक हृदयाला करू विसावा दे प्रभूजी. Lord, प्रभू प्रत्येकाला स्पर्श. It's just flowing right now. Just परमेश्वरचा आत्मा it's just flowing right now. It's just flowing right now. प्रभा दे तुझ्या. तर देवाची आज्ञा तुमच्यावरती येत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. The burden is just rolling out right now. तर सर्व तुटणेपणा निघून जात आहे. Receive all the burden is just rolling out right now. सर्व ओझं निघून जात आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Glory to you.
गौरव तुझ्या नावाला करू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father, धन्यवाद for येशू. answering all the prayers. आमच्या सर्व प्रार्थना उत्तर दिल्यासाठी All धन्यवाद. glory be to your name, Father. सर्व गौरव तुझ्या In Jesus' name, येशूच्या नावात. praise the Lord. हालेलुया. I believe you are blessed or healed and delivered, my dear people. आणि मी विश्वास करतो तुम्हाला आरोग्य सुटका मिळालेला आहे. Glorify Christ, my dear people. ख्रिस्ताचा गौरव करा. So don't miss the next week. पुढचा It will be a आठवडा more चुकू नका. powerful, more you will learn about what God wants to speak to you all. आणि जे देव तुम्हाला बोलू इच्छितो ते तुम्ही अजून शिकता. God bless you, my dear people. देव आपण तुम्हाला आशीर्वाद देईल. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.